एक वादळ भारताचं या संकल्पनेसोबत मी आपल्या सर्वांचा लाडका मिस्टर बर्डबॉय पण आहे। एक वादळ भारताच्या संकल्पनेमागे हेतू एकच आहे, सर्व जाती धर्म बाजूला सावरून आपल्याला राष्ट्रगीत म्हणणे आहे आणि ध्वजारोहण करणे। जसे की दिवाळी, रमजानी, बौद्ध पौर्णिमा, ख्रिसमस हे आपले सण आहेत। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण म्हणून किती महत्त्वाचे आहे याच्यासाठी आपल्याला एक वादळ भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वांना एकत्र यावेच लागेल। गेल्या मागील 10 वर्षापासून देऊळगावच्या शहरामध्ये मोठ्या उत्साहाने ही चळवळ राबवली जाते। पूर्ण देशामध्ये 6 ते 8 राज्यामध्ये ही चळवळ मोठ्या उत्साहाने राबवली जाते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला कोणतंही राजकारण वळण नसते, कोणतं जातीय धर्म वळण नसते आणि कोणी मंत्री, आमदार, खासदार, सरपंच, ग्रामसेवक कोणत्याही प्रकारचं कोणी चीफ गेस्ट नसतो। म्हणूनच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा स्वतः आवाहन केले आहे। नमस्कार माझ्या प्रिय देशवासी, 15 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता एक वादळ भारताचं या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 15 ऑगस्टला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला आपण एक वादळ भारताच्या संकल्पनेमधून राष्ट्रगीत म्हणून ध्वजारोहण करणार आहोत। मी येतो आहे, आपण पण नक्कीच या आणि या देशाला एकतेचा संदेश द्या। ठीक 15 ऑगस्ट 10:30 वाजता। एक वादळ भारताच्या संकल्पनेत मी सुद्धा आहे। मी पण येतोय. मी पण येतोय। मी पण येतोय. मी पण येतोय। मी पण येतोय. मी पण येतोय. मी पण येतोय। मी पण येतोय. मी पण येतोय. मी पण येतोय। मी पण येतोय। मी पण येतोय। मी पण येतोय. मी पण येतोय. आम्ही पण येतोय। मी पण येतोय. आम्ही पण येतो. मी पण येतो. मी पण येतोय.